नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिझायनर साडीवरील सुंदर असा ब्लाऊज बघणार आहोत. तर बघा, ही साडी पूर्ण भरलेली आहे आणि ब्लाऊज मात्र प्लेन आलेला होता. तर त्याच ब्लाऊजला आपण लेस लावून डिझायनर अशी बाही डिझाईन तयार करणार आहोत. तर ह्यासाठी बघा, आपण बाहीची रुंदी प्लस 3.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1.5 इंचाची मार्किंग करून आपण इथे कट टाकून घेतलेले आहेत. तर बघा, वरच्या आणि खालच्या दोन्ही साईडने आपण इथे कट टाकून घेतलेले आहेत. हे कट टाकल्याने आपल्याला प्लेट टाकायला सोपं जाईल, यासाठी आपण इथे सारख्याच मार्जिन ठेवून इथे कट टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे सेंटरमध्ये कट करून आपण इथे वेगवेगळी बाही करणार आहोत. तर बघा, एक बाही आपल्याला घ्यायची आहे आणि इथे आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. ह्या सर्व प्लेट एकाच जागेवर टाकून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही साईडने प्लेट टाकताना आपल्याला इथे एकसारख्याच प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. एकसारख्या प्लेट टाकल्याने फिनिशिंग छान येते. त्यानंतर वरच्या साईडने आपल्याला थोडंसं पाव इंचाची मार्जिन ठेवून आपल्याला ह्या प्लेटला शिलाई टाकून घ्यायची आहे. वरच्याही साईडने प्लेट टाकताना आपल्याला एकसारखी मार्जिन ठेवूनच इथे प्लेट टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता, व्हिडिओमध्ये अगदी सावकाश पद्धतीने इथे सांगत आहे, जेणेकरून नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील त्याही सहज अशा डिझाईन तयार करू शकतील यासाठी. तर बघू शकता, आपण इथे एकसारख्याच अशा प्लेट टाकून घेतलेल्या आहेत आणि सुंदर अशा आपल्या इथे प्लेट तयार झालेल्या आहेत. आता त्यानंतर आपल्याला इथे अस्तर घ्यायचा आहे आणि अस्तर यावर ठेवून घ्या. अस्तरची आपण जी बाही कट करून घेतलेली आहे, तर ती बाही इथे ठेवून घ्यायची आहे. बाहीला सेंटरला कट टाकून घ्यायचा आहे आणि ज्या प्लेट आपण इथे टाकलेल्या आहेत, तर त्या प्लेटचा सेंटर आणि जो आपण सेंटरला कट टाकलेला आहे तिथून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपली बाही फिनिशिंग सहित छान बसेल किंवा बाही फिरणार नाही. यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. आता बघा, एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि बाही पलटवून घ्यायची आहे आणि ह्यावरून एक दाब शिलाई द्यायची आहे. अस्तरचा कपडा आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो दोन्ही व्यवस्थित करून आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. अगदी सावकाश अशी इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. प्लेटच्या तिथे शिलाई टाकताना प्लेट दुमडणार नाहीत याची काळजी घ्यायची. आणि त्यानंतर कडेकडेने शिलाई टाकून आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आणि साईडने थोडंसं आपल्या इथे जॉईंट द्यावा लागतो, तर तो जॉईंट आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपण इथे जॉईंट देऊन घेतो. अगदी छोटासा जॉईंट इथे द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची. जॉईंट आहे तर तिथून शिलाई उसवणार नाही यासाठी. तर बघा, आता दुसऱ्या साईडने एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे आपली ही बाही तयार झालेली आहे. आता त्यानंतर आपल्याला पुढे पॅच लावून घ्यायचे आहेत. तर ते पॅच आपण इथे तयार करणार आहोत. तर आपण गळ्याच्या मध्ये जो कपडा उरलेला होता, तर त्यापासूनच आपण इथे सुंदर असा पॅच तयार करणार आहोत. मैत्रिणींनो, आपण ह्या ब्लाऊजला पानगळा केलेला आहे, तर त्या पानगळ्यामध्ये जो एक्स्ट्राचा कपडा निघालेला होता त्या कपड्यापासून आपण इथे सुंदर असा पॅच तयार करणार आहोत. तर बघू शकता, ह्या पद्धतीने आपण हा अस्तरवर पॅच काढलेला आहे. तर हाच पॅच आपल्याला ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे त्यावर ठेवून घ्यायचा आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे ब्लाऊजचा मेन कपडा आणि त्यावर असा पॅच ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची. हा एका बाहीचा पॅच आहे, तर आपण दुसऱ्या बाहीचा पॅच तयार करण्यासाठी आपण इथे अस्तरच्या कपड्यावर हा पॅच ठेवून मार्किंग करून कट करून घेऊयात, जेणेकरून सेम त्याच आकाराचा दुसराही पॅच तयार होईल यासाठी. तर बघा, इथे आपण दुसराही पॅच तयार करून घेतलेला आहे आणि हा पॅच आपण आता ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे त्यावर ठेवून घ्यायचा आहे. ब्लाऊजचा मेन कपडा सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर हा पॅच ठेवून घ्यायचा आहे. पॅच ठेवून आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून अगदी कडेकडेने इथे शिलाई टाकून घ्यायची आहे
आपण इथे कॅनव्हास पेपर न वापरता सुंदर असा इथे पॅच तयार करणार आहोत. तर बघा इथे अगदी कडेला इथे ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरून समोरून गोलाकार आणि पुढे सरळ अशी इथे शिलाई टाकून घेतलेली आहे. आता इथे एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलाय आणि छोटे छोटे कट देऊन घेतलेत. आणि त्यानंतर आपल्याला इथे दुसराही पॅच तयार करून घ्यायचा आहे. दुसराही पॅच इथे ठेवून आपल्याला कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची आहे. उलट सुलट कपडा चेक करून घ्यायचा आहे. आणि बघा इथे दुसऱ्याही पॅचला आपण शिलाई टाकून घेतलेली आहे. एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. त्यानंतर हा कपडा पलटवून घ्यायचा आहे आणि इथे कडेकडेने शिलाई टाकून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, अगदी 10 मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या ब्लाऊजला डिझायनर लुक देऊ शकता. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत. ह्या पॅचमुळे तुमच्या बाहीला जबरदस्त असा लुक येणार आहे. तर बघू शकता आपण फिनिशिंग सहित एक पॅच तयार केलेला आहे. आता दुसऱ्याही पॅचला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. दाब शिलाई देताना अगदी सावकाश अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही किंवा शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तुम्हाला या पॅचसाठी कॅनव्हास पेपरचा वापर करायचा असेल तर तुम्ही कॅनव्हास पेपरचा सुद्धा वापर करू शकता. तर बघा दोन्ही पॅच आपले इथे तयार झालेले आहेत. तर ह्या पॅचला आता आपण इथे लेस लावून घेऊयात. तर बघा साडीला जशी लेस होती त्याच कलरची इथे मी लेस लावून घेते. अगदी प्लेन ब्लाऊज होता आणि साडी पूर्ण भरलेली होती, तर तो प्लेन ब्लाऊज छान दिसत नव्हता. तर त्यासाठी आपण इथे बाहीला सुंदर अशी डिझाईन बनवत आहोत, जेणेकरून साडीला आणि ब्लाऊजला सुंदर असा लुक येईल यासाठी. तर बघा अगदी कडेकडेने इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आता एक्स्ट्राची लेस कट करून घ्यायची आहे आणि हे पॅच आपल्याला इथे सेंटर मधून लावून घ्यायचे आहे. अगदी सेंटर मध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई टाकून घ्यायची. दोन्ही पॅच लावताना एकसारखंच अंतर ठेवून इथे पॅच लावून घ्यायचे आहे. तर बघा इथे एक साइडचा आपला पॅच लावून झालेला आहे. आता ह्याच पद्धतीने आपण इथे दुसऱ्याही साइडचा पॅच लावून घेऊयात. अगदी सेंटर मधूनच आपल्याला हा पॅच लावून घ्यायचा आहे. आणि बघा इथे आता आपण दोन्ही पॅच लावून झालेले आहेत. आता वरच्या जाईने जिथे शिलाई आहे तर तिथून आपल्याला एक लेस लावून घ्यायची. तर बघा ह्या पद्धतीने लेस लावून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि बघू शकता मैत्रिणींनो, आपल्या बाहीला सुंदर असा लुक आलेला आहे. तर इथे सेंटर मध्ये तुम्ही एक लटकन सुद्धा लावू शकता. आणि ही बाही तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.